नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अनेक दिग्गज नेते मंडळींना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मार्कडवाडी बॅलेट पेपरवर चाचपणी मतदान करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी शरद पवारांनी मार्कडवाडीला भेट दिली होती. त्यांनी स्थानिक नागरिकांना ईव्हीएम विरोधी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सत्ताधारी आणि विरोधक गेले 2 दिवसांपासून मार्कडवाडीला भेट देत सभा घेताना दिसत आहेत. नंतर काल महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. तसेच जयंत पाटील, रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला आहे. या संदर्भात योगेंद्र पवार यांना सवाल केला असता त्यांनी प्रत्युत्तर देताना आपले काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर काय बोलले मी ऐकलं नाही असं म्हणत शरद पवार गटाचे नेते योगेंद्र पवार यांनी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. योगेंद्र पवार पुढे नाव न घेता असेही म्हणाले, त्यांच्याकडून आम्ही वेगळं काही अपेक्षित करत नाही. वाईट याचं वाटतं कारण ते महायुतीत आहेत. महायुतीत राष्ट्रवादी पक्ष देखील आहे. त्यांनी यावर आक्षेप घेतला पाहिजे कारण शरद पवार हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि मोठे नेते आहेत. राज्यातील आणि देशातील लोक त्यांचा आदर करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे योगेंद्र पवार म्हणाले आहेत. एवढंच नाही तर गोपीचंद पडळकर म्हणाले की ईव्हीएमला विरोध करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारे आणि त्यासाठी आंदोलन करणारे शरद पवारांना आमचे आव्हान आहे की शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनी राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा ईव्हीएमच्या विरोधात थोबड उचकटायचं नाही असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान शरद पवार यांचे सर्व राजकारण विश्वासघातावर अवलंबून होते. त्यांची अक्कल देखील या आंदोलनात संपल्याचे दिसत आहे. 2017 ते 2024 पर्यंत एकानेही मशीनमध्ये कसा घोटाळा होतो ते दाखवू शकले नाहीत. जयंत पाटील यांनी हे सिद्ध केले तर लायकीनुसार 101 रुपयाची बक्षीस आणि दुसरा कोणी हॅक करून दाखवल्यास 11 लाखाची बक्षीस देऊ असेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले आहेत.